जरा बरा मित्रांनो, नमस्कार. मी सुयोग पंडित तुमच्यासाठी घेऊन आलोय करुणेची निधी. एकुलत्या एक कन्यारत्न, अपत्य. खेळत हसत भटकत मुरडत नाजूक हास्य जपत मम्मी डॅडीचा हात पकडून अवखळ जगतय. मम्मी डॅडीचा हात पकडून अवखळ जगताना मम्मी डॅडी ही अभिमान, आनंद आणि साधेपण टिकण्यासाठी कुठल्याच आर्थिक सक्षमतेचा आसुरी आनंद कन्येच्या आसपासही भटकू नये ह्या संस्काराचे लाड करतायत. छान चाललंय असंच वाटत असताना मध्येच कन्या अबोल होऊन जाते. 4-5व्या वर्षीच चेहऱ्यावर हलका प्रगल्भपणा झळकू लागतो. भरपूर काही बघू पाहणारे मुक्त डोळे कशाची तरी वाट बघत चालता बोलता एकटक रस्त्यावर फक्त सरळ बघू शकतात. कसली कुठली झापडं लागली आहे डोळ्यांभोवती हे कळतच नाही. बरं, काही विचारावं तर आत्ता रडेल की नंतर, अशी चेहऱ्याची स्थिती. डॅडूने पकडलेलं बोट सोडवून घेत डॅडूचा हात नाही, अख्खा डॅडूच घट्ट पकडून चालायला सुरुवात करते ती आता. मम्मीला तर हे सगळं कळत असतंच, पण ती कधी हसत कधी दटावत कन्येला समजावतं. स्वतःलाही सावरत असते, कारण आनंदाच्या तिच्या झाडावर आणखीन एक पिल्लू येऊ घातलेलं असतं. आपला डॅडू मम्मीला जरा जास्तच जपू लागलाय हा. ते तसं आवडतही नसतंच आणि आवडतही असतं, पण डॅडूला एक क्षण सोडणं ही मोठी रिस्क वाटत असते हो. असेच 7-8 महिने जातात. हॉस्पिटलमधनं एक परी जगातील आनंदाच्या शेताचा सारा घेऊन मम्मीसोबत घरी येते. इकडे कन्येला त्या परीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं. आणि एक तिरकी नजर बाबाकडे असते हा, डॅडूकडे. खूप महिन्यांनी डॅडू तिला जवळ घेतोय असं वाटतं, कारण दुसरी लहान बावली मम्मीशिवाय राहू शकत नसते. येस, डॅडू माझा आहे, माझ्यासोबत आहे, घट्ट आहे मला धरून. आता तर ते बाळपण खरंच आणखीन छान वाटू लागतं. पुन्हा ते दिवस सुरू होतात. रात्री शतपावली करत करत कचऱ्याची बादली कचराकुंडीत टाकायची किंवा त्यानिमित्तानं गाडीचा राऊंड मारायची आणि पाय मोकळे करायची डॅडूची एक तुटलेली सवय पुन्हा सुरू होते. आणि पूर्वीप्रमाणेच डॅडू आता कन्येला विचारतो, चल निधी, येऊया फिरून, राऊंड मारून. डॅडू म्हणत निधी तिचं संपूर्ण अस्तित्व बाबावर झोकून देते. आता पुन्हा गप्पा, डॅडूचा गोडगोड पापा, सगळं सगळं पूर्वीसारखंच. आज निधी 8 वर्षाची झाली आहे आणि तिची छोटी बहीण सारा तिचा जीव की प्राण आहे, डॅडू इतकीच. आणि आता निधी, सारा व डॅडू मिळून मम्मीचा आनंद वाढवत आहेत रोज तिपटीनं. मध्ये काहीची करुण झालेली निधी पुन्हा डॅडूची हास्य पांघरुण निधी झाली आहे. खूप शुभेच्छा निधी उमेश बिरमोळे वाढदिवसाच्या. धन्यवाद. जरा बरा मित्रांनो, धन्यवाद.